ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे 8:1 मार्क्स तो मल्टीप्लेक्सर using 2 4:1 मार्क्स हे आपल्याला घ्यायचं आहे. ओके. आता 4:1 मार्क्सचे 2 घ्यावे लागतील आपल्याला. मग अरेंजमेंट करताना हे बघा, हा एक आपण 4:1 मार्क्स इथे घेऊ आणि हा एक खाली 4:1 मार्क्स इथे. ओके. 4:1 मार्क्स 4:1 मार्क्स. आता हे दोघांचे मल्टीप्लेक्सर आहे म्हणून याचं एक आउटपुट आणि याचं एक आउटपुट, या दोघांचं मिळून आपल्याला सिंगल आउटपुट पाहिजे आहे 8:1 साठी. म्हणून इथे आपण ऑर गेटला कनेक्ट केलं. इथे आपण ऑर गेट लावू. हे फायनल आउटपुट आहे. ओके. आता 4:1 मार्क्स आहे म्हणजे याच्यामध्ये डाटा इनपुट्स 4 राहतील. डाटा इनपुट्स 4 राहतील D0, D1, D2 आणि D3. ओके. म्हणजे याचे 4 डाटा इनपुट्स आणि याचे 4 डाटा इनपुट्स, टोटल आपले 8 डाटा इनपुट्स. ओके. म्हणून इथे आपण ते डाटा इनपुट्स देऊ. समजा याचा डाटा इनपुट्स इथे D0, D1, D2, D3 आणि याचे इथे डाटा इनपुट्स D0, D1, D2 आणि D3. हे जे टोटल डाटा इनपुट्स आहेत याचे 4 आणि याचे 4 असे मिळून आपण यांना डायरेक्टली D0, D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D0 पासून D7 पर्यंत, म्हणजे याचे डाटा इनपुट्स आहेत आपले D0 पासून D7 पर्यंत, D0 to D7. ठीक आहे. ज्यावेळेस डाटा इनपुट्स 4:1 चे डाटा इनपुट्स 4 असतात त्यावेळेस 4:1 चे सिलेक्ट इनपुट्स किती राहतील? सिलेक्ट इनपुट्स किती राहतील? किती? कोण सांगतं? जसं आता 4:1 ला डाटा इनपुट्स 4 आहेत तर सिलेक्ट इनपुट्स किती राहतील? 2. फॉर्म्युला कसा पाहिला होता आपण, लक्ष आहे का? 2 इक्वल टू n म्हणजे 2m इक्वल टू n मीन्स डाटा इनपुट्स 4. देअरफॉर m ची व्हॅल्यू 2 म्हणजे इथे 2 सिलेक्ट इनपुट्स राहतील S0 आणि S1. ओके. बरोबर. म्हणून याला सुद्धा हा कॉमन आणि हा कॉमन
म्हणजे याचा हा एक 0, याचा पण हा एक 0, याचा हा S1, याचा हा S1. पण आता जर इथे 8:1 आहे तर याचे सिलेक्ट इनपुट्स किती राहतील? हा 3. 3 कसे राहतील सांगू का? ओके, बरोबर आहे, गुड. 3 कसे राहतील? 2m इक्वल टू 8. n ची व्हॅल्यू 8. म्हणजे n ची व्हॅल्यू किती राहील? 2 इक्वल टू 8. देअरफॉर 3 डाटा इनपुट्स राहतील. मग 3 डाटा इनपुट्स राहतील तर इथे मल्टीप्लेक्सरला एक आपला जी होता, जी आठवतोय? जी कशाला म्हणत होतो? जी कशाला म्हणत होतो? जी सॉरी, इथे नॉट गेट लागेल. जी कशाला म्हणत होतो? हॅलो, आपण जी कशाला म्हणत होतो? कोण सांगत? हा, चला, मी आता ज्याला विचारतो त्याने मला सांगायचं आहे. आदित्य, आदित्य, हे जे जी लिहिलेलं आहे हे जेव्हा आपण मल्टीप्लेक्सर घेतलं होतं आणि डीमल्टीप्लेक्सर घेतलं होतं त्याच्यामध्ये शेवटचं एक सेंटेन्स आपण लिहिलं होतं. मल्टीप्लेक्सर मध्ये सुद्धा आणि डीमल्टीप्लेक्सर मध्ये सुद्धा एक त्याचं जे इंट्रोडक्शन घेतलं होतं आपण डिटेल्स ऑफ डीमक्स मध्ये, ज्या 2 डायग्राम होत्या त्याच्या वरचं एक सेंटेन्स होतं. काय सेंटेन्स आहे सांग बरं मला? डिटेल्स ऑफ डीमक्सच्या खाली तुझी वही बघ. सुरुवात केलेली होती आपण कन्सेप्ट ऑफ मल्टीप्लेक्सरची. त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन झाली होती. डेफिनेशन नंतर डिटेल्स ऑफ मक्स होतं. त्या डिटेल्स ऑफ मक्सची सुरुवात झाली होती. अ मल्टीप्लेक्सर हॅज 3 मेन सेक्शन्स: डाटा इनपुट, कंट्रोल इनपुट अँड सिंगल आउटपुट. त्याच्यामध्ये एक लास्ट चे 2 स्टेटमेंट आहेत, 2 लाईन्स आहेत. काय आहेत ते वाच बरं. त्याच्या खाली नाही नाही, त्याच्या खाली शेवटचे म्हणतोय मी, शेवटचं सेंटेन्स. अरे ते तर मधलं झालं रे बेटा. सर्वात खाली साक्षी, वाच बरं शेवटचं सेंटेन्स. ओके, गुड गुड गुड. हा, वाच पुढचं. येस 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 येस. ओके, आदित्य लक्षात आलं का? हे सेंटेन्स लिहिलेलं आहे का? मला सांग बरं तू. काय वाच बरं वाच बरं तू आता आदित्य. हा, नाही नाही, ते सेंटेन्स. हा, लिहिलेलं. आणि मग हे सेंटेन्स का नाही लिहिलं?
अरे, मग साक्षीने कसं काय लिहिलं? ओके. मग आता कसं काय लिहून घेशील? हा, वाच म्हणे. ओके ओके ओके. हा, मी तेच म्हणतो. येस. मी ज्या पद्धतीने तुम्हाला इमेजेस टाकले ना त्या पद्धतीने लिहून घेत चला हा. ओके. आता मी हे असं कशासाठी विचारतोय माहितीये का, किंवा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण इथे जो जी टर्मिनल वापरला होता, हे मी तुम्हाला डीमल्टिप्लेक्सर मध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि मल्टिप्लेक्सर मध्ये सांगितलं होतं की इथे अजून एक टर्मिनल राहतं, या मल्टिप्लेक्सरचा जी आणि या मल्टिप्लेक्सरचा जी, दोघांचे हे जे स्ट्रोब इनपुट्स आहेत, जी हा स्ट्रोब इनपुट्स आहे, याचा जी हा स्ट्रोब इनपुट्स आहे, या दोघांना कॉमन केला. ओके. आणि इथे एक, सॉरी, इथे आपण लिहू एक आणि इथे. ओके. म्हणजे S0, S1 आणि S2 असे तीन सिलेक्ट इनपुट राहतील 8s to 1 चे. ओके. हे झालं आपलं 8s to 1 मल्टिप्लेक्सर युझिंग 2 4s to 1 मक्स. आणि याचं जे आउटपुट येईल ते आउटपुट आपल्या इथे वाय. ओके. आलं का लक्षात? येस. बनवता येतील असे? बनवता येतील का असे? ओके 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 ओके. आपण अजून एक इम्प्लिमेंट केलं होतं मल्टिप्लेक्सरचं. ते मल्टिप्लेक्सरचे इम्प्लिमेंट सुद्धा आपण आता इथे पाहणार आहे. ओके. 2 मिनिटं फक्त. एक सेकंद, एक सेकंद. एक सेकंद जरा थांबून घ्या.
बघा इथे एक क्वेश्चन दिलेला आहे, दिसतोय का क्वेश्चन्स? येस, क्वेश्चन्स आहे which type of multiplexer will be required to implement the following expression. इथे अजून एक प्रश्न राहील, draw the necessary diagram. ओके, आता आपल्याला जे एक्सप्रेशन दिलेलं आहे त्या एक्सप्रेशन साठी आपल्याला कोणतं मल्टीप्लेक्सर लागेल हे जर आपल्याला शोधायचं असेल, हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कोणतं मल्टीप्लेक्सर इथे लागतंय ते कसं शोधायचं, कसं फाइंड आउट करायचं? तुम्हाला इथे एफ इन ब्रॅकेट ए बी सी दिलेलं आहे. दॅट मीन्स एबीसी म्हणजे तुमचे हे सिलेक्ट इनपुट्स आहेत. ओके, तुमचे हे सिलेक्ट इनपुट्स आहेत. ओके, आणि जे तुम्हाला समेशन ऑफ एम जे काही नंबर्स दिलेले आहेत तर या नंबर्स मध्ये बघायचं की सुरुवात आपली 0 पासून झालेली आहे, किंवा 1 पासून होईल किंवा 2 पासून होईल, नो प्रॉब्लेम. पण या नंबर्स मध्ये जो शेवटचा नंबर आहे तो किती आहे? तर मॅक्झिमम नंबर आहे 7. आता मॅक्झिमम नंबर जर 7 आहे तर आपल्याला इथे 16:1 चं मल्टीप्लेक्सर नाही चालणार, 4:1 चं नाही चालणार, तर आपल्याला इथे लागेल 8:1 चं मल्टीप्लेक्सर. काय लागेल? आपल्याला 8:1 चं मल्टीप्लेक्सर लागेल, कारण इथे जे सिलेक्ट इनपुट्स आहेत ते 3 आहेत आणि हे जे डाटा इनपुट्स आहेत हे टोटल 0 पासून सुरुवात होते, पण याच्यामध्ये मॅक्झिमम 7 आहे, म्हणजे टोटल 8 डाटा इनपुट्स असतील. पण टोटल जर 8 डाटा इनपुट्स आहेत D0 टू D7, म्हणजेच इथे त्याचे नंबर दिले. ओके, तर याच्यासाठी सिलेक्ट इनपुट 3 बरोबर आहे. मग इथे आता त्याची डायग्राम कशी काढायची आहे? तर इथे आपल्याला एक 8:1 मल्टीप्लेक्सर घ्यावा लागेल. ओके, त्याचा आउटपुट एक सिंगल वाय, बाकीचं सर्किट त्या आयसी मध्ये राहील. ओके, जे काही सर्किट आहे त्या आयसी मध्ये राहील. इथे आपले 0 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि आपला तो टर्मिनल जी. ठीक आहे, आता इथे 2 लाईन आपल्याला घ्याव्या लागतील. या 2 लाईन आपण घेतल्या, एक लॉजिक 0 साठी राहील आणि एक लॉजिक 1 साठी राहील. ओके, लक्षात येत आहे का हे? लॉजिक 0 साठी आणि लॉजिक 1 साठी. येस, लॉजिक 0 आणि लॉजिक 1. मग जे नंबर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, बरोबर, जे नंबर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत ते नंबर्स लॉजिक 1 ला कनेक्ट होतील. ओके, ते नंबर्स लॉजिक 1 ला कनेक्ट होतील. मग आता इथे जर आपण पाहिलं तर इथे आपला 0 दिलाय, तर 0 हा लॉजिक 1 ला कनेक्ट होईल. आपण एक काम करू, लॉजिक 1 इकडचा घेऊ आणि लॉजिक 0 इकडचा.
झिरो दिलाय, हा झिरो लॉजिक 1 ला कनेक्ट होईल. ओके, त्याच्यानंतर इथे 2 दिलाय, हा 2 कनेक्ट होईल. इथे 2 कनेक्ट होईल. नंतर 3, नंतर 5 आणि नंतर 7. ओके, आता बघा याच्यामध्ये 1 नाहीये. 1 हा लॉजिक 0 ला कनेक्ट होईल. त्याच्यानंतर 4 नाहीये, हा लॉजिक 0 ला कनेक्ट होईल. आणि 6 नाहीये, लॉजिक 6 ला. आणि हा आपला इनपुट टर्मिनल जी. मग आता या पद्धतीची अरेंजमेंट झाल्यावर जे सिलेक्ट इनपुट आहे S0, S1, S2, S0, S1 आणि S2 असे 3 सिलेक्ट इनपुट्स आहेत. तर आपण त्यांना S0, S1, S2 न म्हणता इथे आपण ABCच नाव देऊ. हे सिलेक्ट इनपुट A, हा सिलेक्ट इनपुट A, B आणि C. चला, येतंय का लक्षात मला ते सांगा पहिल्यांदा. आता मी कसं फाइंड आउट केलं, प्रश्न कसा येईल एक्झाम मध्ये, प्रश्न कसा येईल की which type of marks will be required to implement the following expression, draw the necessary diagram. एक्सप्रेशन आपल्याला दिलंय, तर जे नंबर्स आपल्याला तिथे दिलेले आहे त्या नंबर्स मधून मॅक्झिमम नंबर कुठपर्यंत आहे. समजा आता इथे या एक्सप्रेशन मध्ये समजा मॅक्झिमम नंबर 29 असता. हॅलो, इथे जर मॅक्झिमम नंबर 29 जर असता तर आपल्याला कोणतं मल्टीप्लेक्सर यूज करावं लागलं असतं. बोला, आवाज अटकतोय माझा. हा, अरे यार, आताच प्रश्न विचारल्यावर आवाज कस काय अटकतोय. चला, येतोय का आता आवाज. हॅलो, चला आता येतोय आवाज. बरं, आता मला एक सांगा, मी तुम्हाला सांगितलं की जर मॅक्झिमम नंबर 29 आहे तर आपण कोणतं मल्टीप्लेक्सर इथे यूज करणार. गुड गुड, व्हेरी गुड. साक्षी ना. येस येस, व्हेरी गुड. 32:1. ओके, मग त्याचे सिलेक्ट इनपुट. येस येस येस. कोण म्हणतंय. वृषाली. वृषाली, आता जर इथे मॅक्झिमम नंबर याच्यामध्ये 7 आहे म्हणून आपण मॅक्झिमम नंबर 7 आहे म्हणून आपण इथे 8:1 मल्टीप्लेक्सर घेतलं. ओके, जर आता समजा इथे जर मॅक्झिमम नंबर याच्यामध्ये काही नंबर्स दिलेले असतील, समजा एम काही नंबर दिले 2, 7, 8, 12, 18, त्याच्यानंतर 24, 25 आणि 29. ओके, तर आता हे जे नंबर्स आपल्याला ब्रॅकेट मध्ये दिलेले असतात याच्यामधनं
आपण मॅक्झिमम नंबर कोणता आहे ते फाइंड आउट करायचं. मॅक्झिमम नंबर इथे 29 आहे. ओके, म्हणजे 29 आहे तर म्हणजे इथे जो डाटा इनपुट्स आहे, जे डाटा इनपुट्स आहेत ते 29च्या वरती आहे. मग आपले डाटा इनपुट्स कसे तयार झाले, तर 2s21, नंतर 4s21, नंतर 8s21, नंतर 16s21, नंतर आता 32s21. याच्यामध्ये 3s21 होता, पण हे व्हॅलिड नाहीये ना, किंवा या 4 आणि 8 च्या मध्ये इथे 5s21 येऊ शकलं असतं, पण ते नाहीये. 2, 4, 8, 16, 32, 64s21. मग आता इथे आपण जर विचार केला, जर 16s21 जर घेतलं तर इट इज नॉट पॉसिबल, कारण 16s21 घेतलं तर याच्यामध्ये 18 आहे, 24 आहे, 25 आहे, 29 आहे. मग जर समजा आपण 32 घेतलं तर 32 मध्ये 29 येतं. ओके, मग इथे जर आपण पाहिलं, आता इथे मी समजा 0 पासून सुरुवात केली, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 31 पर्यंत जाईल. ओके, मग 31 पर्यंत जाईल तर 21 नंबरची जी लाईन असेल ती लॉजिक 1 ला जॉईन असेल, आणि 0 to 31 मध्ये जे नंबर्स दिलेले आहेत ते लॉजिक 1 ला जॉईन होतील, आणि याच्यामध्ये जे नंबर्स नाहीये ते लॉजिक 0 ला जॉईन होतील. आलं का वृषाली लक्षात? आलं? येस येस येस. अजून कोणाला काय शंका आहे मला विचारा. सोहम. ओके, पटापट